नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. तर मी मीशोवरून हे जे कवर आहे ना ते मागवलेलं होतं. तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सोफ्यासाठी कवर मागवलेलं आहे. छान आलेलं आहे. पहिल्यांदा इतकी चांगली वस्तू जी आहे ती मीशोवरून मिळालेली आहे. नाही तर 2-3 वेळेसमध्ये मी आपले टॉप वगैरे काही घेण्यासाठी मागवलेले होते. तर एवढी काही क्वालिटी वगैरे व्यवस्थित आली नव्हती. पण ह्यावेळेस सोफा कवर जे आहे ना खूप छान आणि मस्त आलेलं आहे आणि मोठं आहे. त्याला कट करून घ्यावं लागेल व्यवस्थित असं मेजरमेंट वगैरे बघून. तर तेच मी ते बघत होते केवढं व्यवस्थित होईल, कारण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित दाबून वगैरे घेतल्यानंतर मग आता आहे म्हटल्यावर व्यवस्थित मोकळं, तर मग व्यवस्थितच माप वगैरे घेऊन कट करून घेत आहे आता त्याला, जेणेकरून गोडा वगैरे होणार नाही, आथरलेलं राहील. तर मग आणि भरपूर सारं मोठं आलेलं होतं. खूप छान आलेलं आहे. पहिल्यांदा इतकी चांगली वस्तू जी आहे ती मिळालेली आहे आणि त्याचाच आनंद मला होता. 2-3 दिवस झाले आलेलं होतं, पण टाकायचं राहून गेलेलं होतं. म्हटलं आता लक्ष्मीपूजनाच्या आधीच अंथरून घेईल. आधीचं सोफा कवरही छान निघालेलं होतं. मी मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेसच घेतलेलं होतं ते आणि छान होतं. आता ह्या वेळेस म्हटलं ऑनलाईन जरा मागून बघूया. तर मला हे 500 रुपयामध्ये पडलेलं, म्हणजे 486ला मला हे पूर्ण सोफा कवर जे होतं ते पडलेलं आहे. इतकं छान आणि मस्त आहे ना. छान आलेलं आहे. धुतल्यानंतर अजून कडे धुतलेलं नव्हतं मी, अजून धुतलं नाही आहे त्याला, तसंच आहे, तसंच टाकून दिलं मी. आणि हे जे पिलो कवर आहेत ना हे मी डीमार्टमधून आणलेले आहेत. तर तेही छान आहेत. ते 90 रुपयाला एक आहे आणि सेम मॅचिंग झालं म्हटल्यावर मग मी डीमार्टमधून हे घेऊन आलेली होती. तर अधूनमधून असे चेंजेस घरामध्ये खूप छान वाटतात आणि वस्तू आणल्यानंतर म्हणजे ती नवीन वस्तू कसं सणावाराला काहीतरी वेगळं म्हणून रोज रोज तेच तेच म्हटलं आणि सणावाराला जरा वेगळं टाकलं म्हटल्यावर थोडाफार वेगळा जो फरक आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणून मग मी हे फक्त सणावारासाठी वापरणार आहे, त्यासाठी घेऊन ठेवलेलं होतं. पण इतकं छान आलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद शोधत राहिलो ना तर खरंच तो आनंद खूप जास्त असतो. तर मला ना हे कवर बघून खूप जास्त आनंद झालेला होता, कारण टाकल्यानंतर खूप छान वाटत होतं ते. त्याच्यामुळे मग म्हटलं याच्यावरती मॅचिंग आपण पिलो कवर जे आहेत ना ते घेतले पाहिजेत, कारण आधीचं जे कवर आहे ते याच्यावरती मॅचिंग होणार नाही आणि तेवढ्यासाठी पूर्ण शो जो आहे तो जाईल. म्हणून मग हे कवर डीमार्टमधून घेऊन आलेले आहे. तर खूप दिवस झाले मी कवर ऑर्डर करून ठेवलेलं होतं, पण दिवाळीला कसं खूप जास्त ऑर्डर असतात, त्याच्यामुळे त्याला येण्यासाठी जरा उशीर झाला आणि 21 तारीख दाखवत होती ती. 21 तारखेला डिलिव्हरी होईल अशी सोफा कवरची. पण मग मी म्हटलं येईल लवकर, येणार असेल तर अगोदर 18 दाखवत होती, नंतर मग लेट दाखवायला लागलेली होती. म्हटलं कॅन्सल वगैरे करून टाकूया. पण मग म्हटलं असू द्या, जेव्हा येईल तेव्हा लक्ष्मीपूजनापर्यंतही आलं तरीही आपलं काम जे आहे ते होऊन जाईल. अशा पद्धतीने किती छान आणि मस्त सोफा कवर जे आहे ना ते वाटत आहे. तर कसं वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तर खूप जास्त आवडलं आहे. घरात असे छोटे मोठे बदल जर होत राहिले तर त्यामुळे मनाला एक वेगळं समाधान जे आहे ना ते आपल्याला होत असतं, किंवा वेगळी फिलिंग्स जी आहे ती येत असते. तर तसंच काहीसं झालेलं होतं. हा पॉटही त्याच्यावरती छान असा मॅचिंग झालेला होता आणि साईडला एवढं मोठं उरलेलं होतं. आता ते डबल होतं, पण मी ते हे जे 2 कॉर्नर आहेत ना त्याच्यावरती टाकून दिलेलं आहे डबल करून. म्हटलं नंतर बघूयात, अजून काही मी त्याच्यामध्ये कट वगैरे केले नाही, तर तसंच अंथरून दिलेलं आहे साईडला डबल फोल्ड करून. तर तेही खूप जास्त मोठं कापड उरलेलं आहे. म्हटलं बघू त्याचं अजून काय करायचं ते नंतर, सध्यापुरतं असं ठीक आहे तर ते टाकून दिलेलं आहे. त्यानंतर मग झाडांचं जे आहे ना खूप जास्त वाट लागलेली. इतकं ऊन येत आहे बाल्कनीमध्ये, खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन येत असल्यामुळे ना झाडं सगळी म्हणजे अशी जळून गेल्यासारखे झालेले आहेत. एक माझं पिवळं गुलाब तर पूर्ण जळालं आहे, एक पानही त्याच्यावरती राहिलं नाही. परत मग मी त्याला छाटून घेतलं पूर्ण. बघू आता जर आली एखादी कळी त्याला म्हणजे पानांची तर बघू, नाही तर मग मला तर वाटत नाही आता की ते राहिलं असेल असं व्यवस्थित. आणि हे जे रबर प्लांट आहे ना हे तर इतकं म्हणजे सगळी पानं त्याची अशी गडल्यासारखी होत आहेत. तर ही जी चिनी मातीच्या कुंड्या आहेत ना त्यांच्यामध्ये ना माती लवकर सुकत नाही आणि खूप जास्त ओली माती राहते.
तर म्हटलं आता अगोदर काढूनच घेते. आणि ज्या वेळेस मी ते झाडं लावले होते ना मागच्या वर्षी 8-9 महिने झाले असतील झाडं लावायला, तर त्यावेळेस ना माझ्याकडे वाळू नव्हती. मग मी वाळू घातलेली नव्हती त्या कुंडीमध्ये, तर त्यामुळे कदाचित पाणी वगैरे खाली जात नसेल म्हटलं, तर ते बदलवून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण 2-3 दिवस मी परत घरी नसेल आणि त्या 2-3 दिवसामध्ये मला असं वाटतं की झाड जे आहे ना ते पूर्णपणे जळून जाईल की काय, अशी काळजी जी आहे ती मला वाटत होती. म्हटलं वेळात वेळ काढून काही करून या झाडाचं काम आज आपण करून घेतलं पाहिजे. किती जरी धावपळ असली काही असली तरीही मला हे काम आज करून घ्यायचं होतं. नाही तर मग इतकं काही जास्त अर्जंट नव्हतं, पण झाडाकडे बघून अगदी मला कसं तरीच होत होतं. आणि काही रबर प्लांट म्हणायला गेलं तर महाग पण भेटतं आणि इतके दिवस झाले आपण त्याला लहानाचं मोठं थोडंफार करत असलो की ते झाड जर ज्यावेळेस सुकायला लागतं ना तर खूप मनाला वाईट वाटतं. तर त्यामुळे मग अगोदर मी खाली कुंडीमध्ये वाळू वगैरे टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये मग आता ते झाड लावून घेतलेलं आहे. वरून थोडीफार माती घातलेली आहे आणि आता संपूर्ण झाड वगैरे लावून घेतलं आहे. तुळस पण लावली दुसरी. आणि एवढी सगळी घाण पसारा जो होता ना बाल्कनीमध्ये झालेला होता तो संपूर्ण आवरून घेतला. अगोदर सुरुवातीला झाडून घेतलं आणि मग पुसून काढलं. धुवायला काही वेळ नव्हता. धुवायला गेली तर मग खूप जास्त पसारा होऊन जातो. सगळीकडे पाणी पाणी, खराट्याने आवरा, ते करा हे करा, परत कुंड्यांच्या खाली. त्याच्यामुळे म्हटलं सरकवून व्यवस्थित छान अगोदर आपण आता पुसूनच घेऊया, याच्याने काम आपलं चालवून घेऊ. तर बाल्कनीतला सगळा काही पसारा जो होता ना तो अगोदर सुरुवातीला आवरून घेतला. आणि मग घरातली छोटी मोठी बरीचशी कामं होती ती सगळी कामं आवरून घेतली मग. आणि मग त्यानंतर मग मला याचे लाडू बनवायला घ्यायचे होते, पिठीचे. काल डाळीचे लाडू बनवलेले होते. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार मानते. आणि याच्यासाठी मी अगोदर ना पिठी जी आहे ना ती भाजून घेत आहे, पिठीचे लाडू बनवत आहे. तर पिठी म्हणजे मैद्याचाच एक प्रकार असतो. तो मी याआधी तुमच्यासोबत म्हणजे मी हे शेअर केलेलं आहे, त्यामुळे मी एवढं काही जास्त डिटेलमध्ये न दाखवता शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. तर पिठी अगोदर भाजून घेतली चांगली आणि चाळणीने चाळून घेतलेली होती. कारण तापून झाल्यानंतर म्हणजे भाजून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये गाठी वगैरे जमा होतात, तर म्हणून मग चाळणीने चाळून घेतलं एकसारखं राहील म्हणून. आणि त्यानंतर पिठी साखर चाळून घेतलेली होती त्याच चाळणीने. तर 1 किलो पिठी असेल तर 1 किलोमध्ये कमी अशी साखर मी इथे घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक करून टाकायचे असतील ते टाकत आहे. काजू टाकलेले आहेत, बदाम टाकलेला आहे. आणि सगळं टाकून झाल्यानंतर मग त्याच्या आधी ना एका साईडला मी तूप तापवायला ठेवून दिलेलं होतं. जेवढी आपली पिठी असेल ना तितकंच तूपही याला लागून जातं आपल्याला. तर थोडासा रवा घातलेला आहे मी त्याच्यामध्ये, कारण पिठी जरा चिकट असते ना, तर थोडा रवा घातल्यामुळे मग ते चिटकत नाही, म्हणजे तोंडामध्ये खाताना लाडू आपला छान होतात लाडू. म्हणून मग थोडा रवा घातलेला आहे. त्याच तुपामध्ये रवा घातला आणि छान असा भाजून घेतला रव्यालाही. आणि आता पिठीमध्ये तो रवा वगैरे सगळं काही मिक्स करून घेत आहे. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स करून घेणार आहे आता हे. याच्यात जर तुम्हाला खोबरं वगैरे टाकायचं असेल किसून तर तेही टाकू शकतात, किंवा मनुका वगैरे जे काही टाकायचं असेल ते टाकू शकतात. तर मी याच्यात वेलची पूड घातलेली आहे आणि खोबरं वगैरे टाकत नाही, कारण सिद्धीला खोबरं टाकलं म्हणजे ती मग कुठलाच पदार्थ खात नाही. त्यामुळे मग मी याच्यात खोबरं स्किप केलं आणि मनुकाही टाकलेला नाही आहे. तर काही गोष्टींमध्ये ना मनुके एवढे जास्त चांगले लागत नाही, त्याच्यामुळे मग मी खीर म्हणा किंवा लाडू वगैरे म्हणा याच्यात टाकतच नाही. फक्त शिरा वगैरे बनवला ना त्याच्यातच टाकते, नाहीतर मग नुसते खायला चांगले लागतात ते असे. नाहीतर मग पदार्थाची चव जी आहे ना अशी आंबट चेंज होऊन जाते थोडी, त्याच्यामुळे मनुके शक्यतोवर मी घालत नाही. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे मिश्रण होतं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि थंड करून घेतलं पूर्णपणे. आणि व्यवस्थित छान थंड झाल्यानंतर मग आता लाडू वळून घेणार आहे छोटे छोटे असे. तर छान होतात हे लाडूही. आता हा शेवटचाच पदार्थ होता आपल्या दिवाळीतला. पूर्ण दिवाळी येईपर्यंत फराळ काही संपत नाही बनवायचा. तर हे लाडू मी मुद्दामच उशिरा केले, कारण या दोघी नव्हत्या, म्हटलं अशाही खायला नाही आहेत, तर उशिराच बनवूया लक्ष्मीपूजनापर्यंत नैवेद्यासाठी. तर त्यासाठीच जरा उशीर झाला हे लाडू बनवण्यासाठी. असो,
अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.